श्री काळभैरवी देवाच्या पालखी सोहळ्यादरम्यान आज अनुचित प्रकार घडलेला आहे। मंगळसूत्र असेल, घंटन असेल किंवा चैन, मोबाईल, पाकिट अशा वस्तूंच्यावर चोरांनी डल्ला मारलेला आहे आणि भाविक भक्तांना या पालखी सोहळ्यामध्ये लुटण्याचा प्रकार हा पालखी सोहळ्यामध्ये झालेला आहे। आजवरच्या इतिहासात असं कधीही झालेलं नव्हतं। क्वचित काही घटना घडल्या असतील, पण यंदाच्या वर्षी अशी घटना घडल्याने गडिंग्लज शहरामध्ये याची चर्चा होताना दिसत आहे। त्यांच्या वस्तू गेलेल्या ते आपल्या सोबत आहेत। गडिंग्लज पोलीस ठाण्याच्या इथे तक्रार नोंद करण्यासाठी ते इथे आलेले आहेत। आपली कुठली वस्तू चोरांनी चोरलेली आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला समजलं की ती चोरी झालेली आहे? मी पालखीपासून एक थोड्या अंतरावरती म्हणजे सोबत जात होतो. जात असताना माझ्या गळ्यातील चैन माझ्या म्हणजे इथून सरकतेली दिसल्यानंतर मी चैन निघते हे मला जाणवलं, म्हणून मी खाली वाकून बघत होतो. ढकलाढकलीमध्ये मला पुढं ढकलून नेण्यात आलं. म्हणून परत मी माझ्या लहान मुलगा माझ्यासोबत होता, त्याला बाजूला उभे करून मी परत ज्या ठिकाणी माझी चैन जात होती असं दिसत होतं त्या ठिकाणी परत रिटर्न आलो. परत चेक केली, मी सगळ्या आजूबाजूला हुडकलं, पण चैन काही कुठे सापडली नाही. ही घटना माझी कोल्हापूर एक कापड दुकानच्या समोर आपला एक हे गोंडे याला विकण्यासाठी जो स्टॉल आहे त्याच्या बरोबर समोर, म्हणजे दड्डी ज्वेलर जे आहे त्याच्या समोरच तिथंच ही घटना घडली. म्हणून मी आज इथे गडिंग्लज पोलीस स्टेशनला मी तक्रार नोंदवायला आलो होतो. तुमचं काय झालेलं होतं? माझ्या वडिलांची चेन गेलेली आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ. तरी एक 4:30-4:45 दरम्यान आहे. जे शिवाजी चौकामध्ये का? हा, शिवाजी चौकामध्ये. शिवाजी 4:30-4:45 दरम्यान चेन चोरलेली आहे. लक्षात आलेल्या शोधाशोध केली, त्यांचं पेंडल सापडलं पण चेन मारलेली होती. नंतर त्याचा मानेला लागले, पण मग ते लक्षात आलं ते मारलेली आहे. म्हणून मग तक्रार द्यायला आल्यावर बघितलं तर हळूहळू एक जण यायला चालू झालेले. किती लोक आलेले इथे मग पोलीस स्टेशनला? पहिला आम्ही चालू होतो, त्याच्यानंतर एक जवळपास एक 10 ते 11 लोकांची आता ती कंप्लेंट आलेली आहे. परत मोबाईल पण गेलेली कंप्लेंट इथं आली होती. त्यांनी महिला पण आलेल्या का? हा, महिला पण आल्या होत्या. महिलांचं काय गेलेलं? गंटन गेलेले आहेत. घंटन. किती महिला आलेल्या? 2 जण आले होते. 2 जण आलेले. आता तुमचं काय गेलं ते? माझं चैन गेलेलं आहे आणि मारुती मंदिराच्या म्हणजे नेहरू चौकाच्या आणि मारुती नाही त्याच्या खाली एरटी दुकान आहे का नाही, तर मग उभा होतो. दर्शन घेण्यासाठी जायला होतो. गर्दी होती भरपूर. गर्दी येते. त्यामुळे गर्दीमध्ये काय झालेलं मला समजलं नाही. ज्यावेळी मी घरी गेलो, मुलगा ज्यावेळेला माझं चैन गेलं म्हटलं, मी त्याला लक्ष दिलो, त्यावेळी गेलेलं आढळून झालं. म्हणजे तुम्ही घरी गेल्यानंतर समजलं की तुमची चैन गेली? हा, असं झालं. बरोबर. घरी गेल्यानंतर समजलं. ते त्यांचं गेलं, मुलग्याचं गेलं समजल्यानंतर मग मी बघितलं, माझं गेलं होतं. म्हणजे तुमची मुलग्याची पण गेली आणि तुमची पण गेली. किती तोळ्याचं एकूण तुमचं गेलं मग? एवढं 2 तोळ्याचं आहे. तुमच्या वडिलांची जी चैन होती ती 2 टोळ्याच्या आसपास गेले. 2 तोळ्याची चैन. तर आपण बघितले की 1 ते 2 तोळ्याच्या चैन ज्या आहेत त्या मारलेल्या आहेत आणि या घटनेमध्ये पाहिलं तर वडिलांची देखील आणि मुलग्याची देखील चोरी झालेली आहे चैनची. माझ्या वडिलांची चेन गेलेली आहे. मॉडेलगी ज्वेलर्स समोर पार्श्व गिफ्ट ऑफिसच्या बाजूलाच साधारण 6-6:15 वाजता त्यांचा चष्मा त्याने हलवला मागून. ते 2 आले, पप्पांना संशयित वाटले ते. तर पप्पांना वाटलं की आता देवदर्शनाला आले असतील, कोण असतील. खरं एक 5 मिनिटात त्यांचा चष्मा खाली पडलाय, चष्मा घ्यायला गेले तोपर्यंत चेन गेली. तर त्यांना कळालं नाही ते. त्यावेळेला एक बाई तिथं बाजूला ओरडली की माझं मंगळसूत्र गेलं. त्यावेळेला त्यांनी त्यांचं चेक केलं तर त्यांचं चेन नव्हतं. मग तिथं थोडे लोक म्हणाले एकाला पकडले. ते 15 मिनिटांनी मी फिरवत होतो, एकाला पकडले आणि पोलीस स्टेशनला नेलंय, तुम्ही जावा. मी तर आल्यावर बघितलो एक ऑलरेडी 10-12 जण होते, त्यांचे सगळ्यांचे हेच कंप्लेंट होते. चेन गेलेले आहे किंवा मोबाईल गेलेला आहे, मंगळसूत्र गेलेलं आहे, असंच होते. महिला ओरडल्यानंतर त्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्तात होते, त्यांनी काय सहकार्य केलं नाही? मी ऍक्च्युअली नव्हतो, वडील होते तिथं. मग वडील येऊन मला सांगितल्यावर मी गेलो तिथं. मग तिथं थोडे लोक म्हटले की असं असं आता एकट्या दोघांना पकडले आणि पोलीस स्टेशनला नेले, तुम्ही तिथं जावा. मग तिथनं इथं आल्यावर बघितलं की भरपूर जण आहेत, जवळजवळ 12-13 जण होते. काहींचे मोबाईल गेलेत, काहींचे पाकिटे गेलेत, एक चेन तरी 7-8 जणांचे चेन तरी गेलेलेच आहेत. पोलीस स्टेशनला आलेला होता गुन्हा दाखल करण्यासाठी. तुम्हाला काय पोलीस ठाण्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे? आणि अशी जी घटना घडली, एक सोडून तुम्ही म्हणताय 10 ते 12 लोक आहेत, अशा बाबतीत ही लोकांच्या बाबतीत घडलेली आहे. काय अपेक्षा आहे या पोलिसांच्याकडून? तुमच्या सगळ्यांची चैन किंवा इतर वस्तू चोरीला गेलेत. अपेक्षा म्हणजे पोलिसने यावर नक्की लक्ष घालावं. आणि पहिली गोष्ट तरी आता काहीतरी पुढचं काय, आता काय आजचा दिवस लहान आहे, उद्या खूप मोठा दिवस आहे. उद्या काय करतील ते लोक सांगता येते. आणि आता 1-2 लोकांना पकडले, त्यांची काहीतरी टोळी असणार आहे 100%. त्यांना पकडून काहीतरी लोकांच्या वस्तू याचं परत करावं.
आता ह्यांचं पण गेलेलं आहे बघा हे काय झाले तुमचं काय झालं? चेनच गेली. चेन गेले. तुम्ही कुठं दर्शन घेत होता? तिथं बसवेश्वर पुतळ्याच्या तिथे 6:30 पर्यंत असं मागं वळून धरीन चेन पर्यंत ओढून नेले. ओढून नेलो. तुम्ही काय बघितले त्यांना त्या ह्यांना काय मायने ढकला असल्यामुळे मागे बघेपर्यंत तो गायब झालेला माणूस. गायब झालेलं? किती तोळ्याची चेन होती? 2-2.5 तोळ्याची होती. 2-2.5 होय. काय अपेक्षा काय आता पोलिसांच्याकडून तुम्हाला? काय तर दोघं मिळाले त्यांच्याकडे काय सापडलं तर. संशयित म्हणून दोघांना पोलिसांनी पकडलेलं आहे. वडिलांनी आपल्या पाहिले तेच आहेत आज का? पप्पा म्हणतात ते दोघं तेच आहे. तेच आहे. 100% पप्पा मला दुकानात सांगितलं, मी त्यांना बघितल्यावर ओळखतो. त्यांचं आल्यावर नंतर ते पोलीस म्हणलं तुम्ही बघू शकताय. मग बघितल्यावर पप्पा म्हणतात ते दोघंच आहे. या शुभ सोहळ्यामध्ये अशी ही धक्कादायक घटना घडलेली आहे. साधारण 10 ते 12 लोकांच्या बाबतीत अशी घटना घडलेली आहे. चेन असेल, पाकिट असेल, मोबाईल असेल, घंटण असेल, अशी चोरी झाल्याचा प्रकार हा घडलेला आहे. आज पोलिसांनी 2 संशयितांना पकडलेला आहे. होमगार्ड विकास कांबळे यांनी संशयित आरोपींना पकडलेला आहे आणि ती 2 आरोपी हे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. हे जे चोरी झालेले जे कोण लोक आहेत यांच्या मतानुसार यांची टोळी असू शकते, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींच्याकडून ह्या चोरी झालेल्या आहेत. तेव्हा पोलीस प्रशासनाने याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. यांची जी चोरीला जी वस्तू गेलेल्या आहे ह्या त्यांना मिळवून दिल्या पाहिजेत. आणि आज पालखी सोहळा होता, उद्या मुख्य दिवस आहे यात्रेला. आज हजारोंच्या संख्येने पालखी सोहळ्याला गर्दी असते, उद्या लाखोंच्या संख्येने गर्दी असते. असा जर प्रकार उद्या घडला तर अनेक लोकांना याचा त्रास होऊ शकतो, धोका होऊ शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तत्काळ जे संशयित 2 आरोपी सापडलेले आहेत यांच्या माध्यमातून त्यांची टोळी आहे ही टोळीला देखील पकडावे, त्यांच्यावर कारवाई करावी आणि आमचा मुद्देमाल जप्त करून आमच्याकडे द्यावा अशी मागणी या लोकांच्यातून होताना दिसत आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.